कल्पना खरी केतनजी पांचाळ सरांच्या मनात आली आणि त्यांनी एकच गोष्ट सांगितलं, की तुम्ही चिंचणीचं नाव मोठं करतात, एक चांगलं आयोजन करा आणि आयोजनाच्या माध्यमातून आपली यशस्वीता आणि यशस्वीता पाहायला मिळते आहे. चांगल्या पद्धतीने सुरेख आयोजन, नियोजन आणि आपल्याला पाहायला मिळते आहे, की टेनिस क्रिकेट जगतामध्ये जर हे हंगाम संपत आहे या वर्षाचं, तर ही सुवर्ण पर्वणी आणि या सुवर्ण पर्वणीचा आनंदाची लयलूट घेताना समस्त क्रीडाप्रेमी रसिकांना देखील सुवर्ण पर्वणी पाहायला मिळते. कारण चिंचणी चिंचणी असे दोन संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर इकडनं जो देखील विजयी ठरेल तर चिंचणीच विजयी असणार आहे पप्पू. कारण चिंचणीचा संघ महाफिनालेला आपल्याला पाहायला मिळणार आहे. कुठलाही संघ असला तरी आनंद असणार आहे, कारण आयोजन नियोजन चिंचणीचं, तर फिनालेला एक संघ देखील चिंचणी. खरोखरच यावेळेस पहिल्या उपांत्य फेरीचा सामना आपण बघतोय. सेमीफायनल सामना चिंचणी अपोलो संघ विरोधात यावेळेस जय महाराष्ट्र मोरीपाडा ह्यांच्यात रंगतोय. एखाद संघ चिंचणीचा हा फायनल संघामध्ये फायनल सामन्यात प्रवेश करणार आहे. बघूया, त्याची उत्सुकता मात्र चिंचणकरांना लागलेली आहे. कोणताही संघ जिंकला तर एक चिंचणकर अंतिम फेरीत प्रवेश करणार आहेत याची खात्री मात्र यावेळेस झालेली आहे. प्रथमतः जय महाराष्ट्र मोरीपाडा संघाने यावेळेस नाणेफेकीचा पहिला पाऊल गाठला, टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय यावेळेस घेतला. आमंत्रित केलंय चिंचणी अपोलो संघाला फलंदाजी करता. खूपच सुरेख असं वातावरण, ज्याप्रमाणे आम्ही जेव्हा जेव्हा या कॉम्बॉक्समध्ये बसतो ना, तर या मैदानाचं, या निसर्गाचं कौतुक केल्याशिवाय विसरत नाहीये. खरोखर नैसर्गिकरित्या कोळी बांधवाला लाभलेला हा 7-8 किलोमीटर लांब लचक असा हा समुद्र किनारा, अरबियन समुद्र ज्याला म्हणतोय, कोकण किनारपट्टीत एकमेव असं या पालघर जिल्ह्यातील ती एक समुद्र किनाऱ्याची रास आहे आणि त्यावेळेस त्या क्रीडांगण लागलाय. आणि याची ढबल बजा घेण्यासाठी प्रेक्षक म्हणो अथवा पर्यटक म्हणो, यावेळेस त्यांची हजेरी मात्र खूपच मोठी असते. आजच्या दिवसात तर सुद्धा थोडीसा गरमीचा हंगाम आहे, गरमीचा तडाखा वाढलाय मी म्हटल्याप्रमाणे, तरी सुद्धा यावेळेस वाऱ्याचा वेग वाढल्यामुळे प्रेक्षकगण यावेळेस या वृक्षाच्या छायाखाली बसलेले आहेत. खरोखरच जेवढं कौतुक करावं आमच्या या प्रेक्षक मायबाप वर्गाचं तर कमीच आहे. बरेच वर्षापासून आम्ही सामने पाहतोय, लहानाचे मोठे या चिंचणी गावात झालोय. कोणती गालबोट न लागता सुरक्षितरित्या या सामने या ठिकाणी हाताळले जातात. त्याची साथ मात्र लाभते ना. प्रेक्षकाविना क्रिकेट अधुरी आहे, मात्र प्रेक्षकांची साथ ही महत्वाची असते. आमचे क्रिकेट मायबाप आहेत ना, ते खूप सुंदर आहेत. यावेळेस आम्हाला त्यांची साथ नेहमी लावत असते. याबद्दल काय म्हणणार आपण? नक्कीच क्रीडाप्रेमिक रसिक नेहमी सांगत असतात, सामना कोणीही जिंको, चिंचणीच जिंकणार आहे. परंतु आम्हाला क्रिकेट पाहायला आवडतं आणि आम्ही क्रिकेटचा आनंद घेतो. नक्कीच कोणी जिंकला तरी चिंचणीच जिंकणार आहे, असं आम्ही मागे इंटरव्ह्यूमध्ये बऱ्याच ठिकाणी ऐकलं होतं. चिंचणी चिंचणीच आहे. यावेळेस कनक देवेंद्र दवणे राईट आर्म ओव्हर द विकेट. हो, यावेळेस आउटसाइड ऑफ साइड चेंडू टाकला गेलाय. पाहतच राहिलाय यावेळेस मयूर. मात्र जेवढं कौतुक करावं या कनकचं तेवढं कमी आहे, कारण कमी वयामध्ये चांगला अनुभव घेऊन या मैदानाच्या आत संघर्षमय कामगिरी करण्यात उतरतोय. आपल्या संघासाठी नवीन सितारा तयार होतोय तो मात्र कनक देवेंद्र दवणे. राईट आर्म ओव्हर द विकेट. दुसरा चेंडू सफल झाला. यावेळेस कमालीचा फटका. ओहो, काय बॅलन्स यावेळेस. घुटना टेक, तमाशा देख, वन सिंग येईल चौकार. काय कमालीचा फटका. पहिला चेंडू पाहिला, बघतच राहिला, निर्धाव चेंडू गेला. दुसऱ्या चेंडूवर थोडासा खराब चेंडू हाताळला गेलाय कनककडनं आणि ओव्हरपिच चेंडू होता, त्याला मात्र थोडासा पायाखाली वाकला गेला मयूरकडनं आणि थेट सूर्यकुमार कॉपी स्टाईल पद्धतीने हा चेंडू भिरकावून फाईन लेगच्या डोक्यावरनं सीमारेषा पार करून वन बाउन्सिंग चौकार मिळतोय. 2 चेंडूचा खेळ मात्र होताना दिसतोय. धावसंख्या धावफलकावर 4 धावा. कमालीचा या ठिकाणी एक तेरी तो एक मेरी. यावेळेस कनक पाठोपाठ मयूरचा हल्ला. तिसरा चेंडू घेऊन येतोय पुन्हा कनक. फुलटो चेंडू हलक्यात आणि प्रहार केलाय. यावेळेस धवलकडनं चेंडू निसटलाय. मागच्या क्षेत्ररक्षकांनी चेंडू पकडला गेलाय. 1 धाव लागते बोल्टावर अजून. 3 चेंडूचा खेळ सल्लग. पहिला चेंडू निर्धाव, दुसरा चेंडू चौकार, तिसरा चेंडू एकेरी. धावसंख्या धाव फलकावर बिनबाद 5.
3 चेंडू मागे खर्च करतोय कनक देवेंद्र दवणे. यावेळेस अंकुश वजे हा सुद्धा एक आक्रमक हुकमी एका डावकरी शैलीचा, तो नेहमी संकटावेळी संकटमोचन म्हणून धावण्यात येतो. मात्र आज नवीन काय करणार? हो, कमालीचा व्हेरिएशन पाहायला मिळतंय. यावेळेस चेंडूनी काटा बदललाय, आउटस्विंगचा मारा. कारण भुवनेश्वर नेहमीप्रमाणे लेदर क्रिकेट जास्तीत जास्त खेळत असतो हा गोलंदाज. यावेळेस तीच शैली आजमावली गेली आहे, ती मात्र कनककडनं. 4 चेंडूचा खेळ, धावसंख्या 5. 5वा चेंडू, कुंभारडीचा फटा, कायच कमालीचा क्षेत्ररक्षण. हो हो, कनक वेल फील्ड. आजच्या दिवसाचा हा कमालीचा क्षेत्ररक्षण. कारण चेंडू टाकल्यानंतर बॅलन्स पुढे जात असतं आणि स्वतःला सावरायचं असतं. यावेळेस कमालीचं क्षेत्ररक्षण कनककडनं. 5 चेंडू मागे 5 धावा खर्च केलेत. यावेळेस कनक येतोय. हो, पुन्हा कमालीचा क्षेत्र गोलंदाजीचा पृथक्करण. दाद मागितली होती, छोटीशी अपील दिली होती. शेवटच्या क्षणाला पंचांनी हेरलाय, दाद फेटाळली आहे. पहिल्या षटकांचा खेळ मात्र संपलाय. धावसंख्या 1 षटकात 5 धावा. यस, घेऊया एक छोटासा डीजे वाला ब्रेक आणि पुन्हा एकदा वळूया मैदानाच्या आत. धावसंख्येच्या समाप्तीनंतर 5. धन्यवाद डीजे. नक्कीच पॉवर प्लेच्या माध्यमातून पहिलं षटक आपण कनकचं बघितलं. जबरदस्त बंद कर. जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आहे. तर पुढचं षटक हाताळण्यासाठी मात्र गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो आहे या ठिकाणी. आणि पहिल्या चेंडूवर टोला दिला जातोय कव्हर ड्राईव्हला, मयूरच्या फळीतून आला आहे. लाजवाब चौकार, 4 धावा. यस, यस, विघ्नेशच्या पहिल्या चेंडूवर मात्र टोला दिला जातो आहे. जागा रूम बनवून खेळण्याची कामगिरी या ठिकाणी मयूर दाखवताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. लाजवाब बैठकी फटक्यांची खेळी आणि यावेळेला कव्हर ड्राईव्हचा नजराणा आगळ्या वेगळ्या पद्धतीचा साकारला आणि धावसंख्या मात्र 9 वर पोहोचवली आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा घेऊन येतो आहे. हो, यावेळेला हाफ पेज मध्ये आखूड टप्प्यावर साकारला गेला. नक्कीच हलकासा पॉइंटला पंच केला जातो आहे आणि नक्कीच एकेरी धाव पुन्हा एकदा टिपली जाते. स्ट्राईकला रोटेट केलं जातं. आपण बघतात पॉवर प्लेचं दुसरं षटक. कमालीची गोलंदाजीचा मारा कनककडून पहिल्या षटकात पाहायला मिळाला. सुरेख असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते आहे. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन आणि त्याचा मात्र नजराणा ही जोडी दाखवते आहे. परंतु एका बाजूला कनकने ज्या पद्धतीने सुंदर गोलंदाजी दाखवली, सध्या तरी तो डीप कव्हरकडे आपल्याला पाहायला मिळतो आहे क्षेत्ररक्षणासाठी. तर गोलंदाजी मार्किंगवर विघ्नहर्ता विघ्नेश. पाहूया या ठिकाणी काय कामगिरी करेल. अंकुश यांच्या फलंदाजीसाठी सज्ज. आला चेंडू, उचललाय टोला, लावलाय दमदार षटकाराचा नजराणा. या डीजे आता मात्र वाजलाच पाहिजे. याचा षटकाराने धावसंख्या 16 वर पोचते आहे. लाजवाब फटका. अंकुशचा जेव्हा सूर येतो ना, तेव्हा त्याची खेळी काय असते हे नक्कीच आपल्यापेक्षा प्रमोद सरांना चांगलंच माहिती आहे. कारण तो खेळ नक्की ते क्षण त्याने त्यावेळेला मला सांगितलेला तो क्षण मी विसरू शकत नाही. आम्ही याच मैदानावर बसलो होतो, मी आणि अंकुश, आणि तेव्हा चर्चा चालली होती अशीच. आणि प्रमोद सरांचा उल्लेख झाला ज्या वेळेला की CPLच्या पहिल्या पर्वामध्ये सरांना बोलवायचं आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलेलं की प्रमोद सरांना खुश, कारण अर्धी टीम आलीच नव्हती. आणि जेव्हा नाणेफेक झाली, बॅटिंग घेतली आणि दमदार फटकेबाजी अंकुशची
आणि तिकडे मात्र मन जिंकून घेतलं प्रमोद सरांचं अंकुश या फलंदाजाने. आणि तिकडनं मात्र सर देखील फॅन झाले चिंचणी अपोलो संघाचे. आणि आत्ता लगातार जेव्हा त्यांना मिळते आमंत्रण, उपस्थिती असते, समालोचनाचा आनंद चिंचणीकरांना देखील मिळतो. कारण असे मोठे मोठे टुर्नामेंटचं समालोचन करणारे समालोचक या ठिकाणी लाभतात, हे आमच्या सगळ्या चिंचणीकरांचं भाग्य आहे. धन्यवाद सर. ओ ह्या वेळेला पुन्हा एकदा चेंडूला उचललाय, लावलाय टोला, लावलाय गेलाय षटकार, 6 धावा. षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 24. नक्कीच फक्त पहिल्या षटकामध्ये 5 धावा होत्या आणि आता 19 धावा कुठल्या जाता आहेत. इकडे आक्रमकतेचा पवित्रा दाखवलेला आहे अंकुशच्या फळीने. दमदार फटकेबाजी, कमालीचा खेळ दाखवला, काय नजाकत केली जाते आहे. इकडे आपल्याला पाहायला मिळते आहे की अपोलो आज मात्र ऑन फायर होताना, कारण पहिल्या सामन्यामध्ये जर बघितलं 1900 धावा सुपर स्कोर आपल्याला पाहायला मिळाला या टुर्नामेंटचा. आणि पुन्हा एकदा चिंचणीच्या विरुद्ध म्हणजे जय महाराष्ट्र मोरीपाडा विरुद्ध खेळताना पुन्हा एकदा आक्रमकता या ठिकाणी अंकुश मात्र ऑन फायर होताना पाहायला मिळतो आहे. तर टेक्निकली फलंदाज दिशा फक्त देण्याची कामगिरी मयूरच्या फळीतून येतो आणि त्याची दिशा जेव्हा सक्सेस होते, चौकार षटकार आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेला पुन्हा एकदा बैठक, फटका फसला आहे आणि इकडे मात्र झेल असेल, कॅच विकेट मिळते आहे. पुन्हा एकदा रोहन कॅच करतो आहे आणि कनकला विकेट मिळते आहे. येस डीजे. भुवनेश्वरजी बघू शकाल, पहिल्या षटकात 5 धावा दिल्या होत्या कणक याने. त्यानंतर 19 धावा विघ्नेशच्या दुसऱ्या षटकात आल्या. पुन्हा 5 रन करण्यात आलं कणक याला आणि पहिल्या चेंडूवर महत्त्वपूर्ण विकेट. म्हणजे आज कणकचा दिवस आहे काय माहिती नाही, मात्र त्यांनी 7 चेंडू टाकलेत या सामन्यात. त्या 7 चेंडूत 5 धावा आणि एक महत्त्वपूर्ण विकेट. या उपांत्य फेरीत मोठ्या सामन्यात त्यांनी यात चांगली कमाई केली आपल्या संघासाठी, स्वतःसाठी आणि संघाच्या अस्तित्वासाठी आणि आपल्या स्वतःच्या अस्तित्वासाठी हा या ठिकाणी धडपड चालू आहे. आणि यावेळेस नवीन काय चित्र पाहायला मिळेल का? कारण चिंचणी जय महाराष्ट्र मोरीपाडा संघ 8-10 वर्षांच्या नंतर सेमीफायनल मध्ये प्रवेश करतोय. दरम्यान काय फटका सजवलाय, हॉट शॉट, वॉट अ शॉट, करण रावळेचा ब्रँडेड षटकार. पहिल्याच चेंडूवर विकेट टिपली गेली होती मयूर तांबोरे यांची. बघता क्षणी करणची पावलं खेळपट्टीवर वळल्याबरोबर पहिल्याच चेंडूवर षटकार येतोय. धावसंख्या 30 धावेंवर. षटकातील तिसरा चेंडू कडनं घेऊन येतोय. सुरेख चेंडू यावेळेस कमबॅक केलाय. एक्स्ट्रा मिड ऑफ क्षेत्रामध्ये चेंडूला ढकलला गेला. एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये एक धाव मात्र सहजरित्या धावफलकावर लागतंय. 31 धावा. अप्रतिम मारा यावेळेस. जरी एक षटकार आला ना तरी धडपण आपल्यावर घेत नाहीये कारण मोठ्या सामन्याचे खेळाडू तुम्ही कधी बनणार
जेव्हा दडपण आणि डोक्यात विचार कमी करणार, फक्त आम्हाला खेळ खेळायचा आहे आणि समोरच्या संघाला कसं नमवता येईल हे उद्दिष्ट डोक्यात घेऊन खेळायचं असतं. संघर्षमय कार्यामध्ये प्रयत्नाची पराकाष्ठा ही करावीच लागणार आहे. मेहनत भरपूर घ्यावी लागणार आहे. षटकातील पुढील चेंडू. हो, लेग साइड आउट साइड स्क्वेअरचा मारा, पंचाकडनं वर्मकची संधी, पंचांना वर्मकची संधी मात्र एवढी मिळाली आहे. आता मात्र एका धावेने धावसंख्या वळण घेते धावफलकावर 32 धावेंवर. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आत. पहिल्या षटकात चांगलं झालं होतं, दुसऱ्या षटकात आक्रमण झालं, तिसरं षटक काय होईल यावेळेस बघूया. चांगला चेंडू, तेवढा चांगला फटका सजवलाय, चांगला प्लेसमेंट, लांगण क्षेत्रामध्ये कुशलला शोधलंय. एक धाव यावेळी मिळणार. प्रति चेंडू मागे आता एकेरी धावावर भर टाकण्याचा प्रयत्न संयमीने यावेळी तावा मिळवत असताना अंकुश वजे. मागच्या षटकात काय कर्तबगारी केली होती, कौशल्यपूर्ण 2 षटकार, उत्तुंग षटकार खेचले होते अंकुश यांनी. आता मात्र एक षटकार आला या षटकात करण रावळेच्या फडीतनं. बघूया कुठेतरी क्षेत्ररक्षणाचा बदल करण्याचा प्रयत्न दिसतो रोहन यांचा. धावसंख्या धावफलकावर 33 चिंचणी अपोलो संघाची. त्या विरोधात विपक्ष संघ जय महाराष्ट्र मोरीपाडा संघ. हा हिट केला यावेळेस ऑनच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक दूरवर आहे, भावेशच्या स्वरूपात आपण पाहू शकाल. एक धाव, चांगली फेक यावेळेला भावेशकडनं येताना दिसते. एक धावेने धावसंख्या 34. आता मात्र षटकार गेला होता खरा, त्यानंतर स्वतःला सावरलं. मी म्हणत होतं की दडपण आणि दबाव घेऊन खेळायचा नसतो. षटकार आणि चौकार येणारा समोरचा फलंदाज सुद्धा तेवढ्या ताकदीनिशी खेळत असतो. मात्र तेवढ्या ताकदीनिशी आपल्याकडे होणारी ही चमकदार गोलंदाजीचं प्रदर्शन करत असतं. यावेळी पुन्हा चुका होत आहेत. वाईटचं सिग्नल येतंय. स्क्वेअरचा मारा, लेग साइड आउटसाइड चेंडू. अशी अवांतराने अतिरिक्त धावत येत असेल तर आपण आपल्या संकटात टाकतोय, कारण आपले षटक चांगले जात असताना अशा वेळी हे चुका होत आहेत. चुकीला यावेळी माफी मिळणार नाहीये. एक धाव महत्वाची आहे. षटकातील पुढील चेंडू पुन्हा कनक. फुलटो चेंडू हलक्यात आणि प्रहार केला. यावेळेस महत्वपूर्ण मासा झाडाला अडकतोय. रावस मासाचा शिकार यावेळेस झालाय. अंकुश वजेला परतावा लागेल संभूच्या दिशेने. येस, 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 35 ऑन द बोर्ड. तर गडी बाद झाला आहे तो म्हणजे एक मयूरच्या रूपाने या ठिकाणी झटका आलाय. याचा दुसरा विकेट अंकुशचा गेला आहे. याचा अशा पद्धतीने 2 विकेट आणि न्यू बॅटर्स मैदानामध्ये असेल. जयेश रावरे उर्फ भंडारी, 2 भावंड या ठिकाणी फलंदाजीसाठी राहिलेत सज्ज. विकल्प बहुत मिलेंगे मार्ग भटकाने के लिए, लेकिन संकल्प एक ही काफी है मंजिल तक जाने के लिए. नक्कीच मंजिल एकच आहे, महाफिन्नाले. आणि त्याच्यासाठी या 2 संघांमध्ये लढत आपल्याला पाहायला मिळते आहे. ओ यावेळेला मात्र ताकद लावली. शॉट लॉंग ऑफ कडे. क्षेत्ररक्षण केलं फक्त, कारण चेंडू हातात आला तसा सोडला. आणि दुहेरी धावेचा नजराणा देखील मिळतोय. आता जरा बघतोय, ठीक आहे, बघतोय. खूप मध्ये आहे. खूपच चांगली फिल्डिंग. खूप दूर होतं ऍक्च्युअली. कॅच करता आला असता, परंतु त्याने फक्त एकच विचार मनातल्या मनात धरला की कदाचित हा षटकार जाईल. या माध्यमातून फक्त कॅचला मध्ये ढकलला आणि इकडे 2 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. याचा स्विच करण्याचा प्रयत्न फसला आहे. पुन्हा एकदा कॅच. वामन इकडे डक्का उठला. मी सांगितलं होतं की डायबिटीज मध्ये गोड, ब्लड प्रेशरला मीठ
आणि क्रिकेटला रिव्हर्स स्वीप नको म्हटलं तरी येतो, आला आहे कॅच. येस डीजे. बघू शकाल भुवनेश्वर महत्वपूर्ण करण रावडे यांचा झेल टिपला होता शेवटच्या क्षणाला कुशल आणि बॅलन्स करून घेतला की झेल घेणं चुकीचं ठरेल. आत ढकलला गेला, जवळपास 5 धावा रोखल्या, त्यानंतर पुढच्या चेंडूवर तो झेलबाद झालाय. नक्कीच चांगल्या पद्धतीची कामगिरी इकडे पाहायला मिळते आहे, कारण आकाश आहे गोलंदाज, चांगला गोलंदाजीचा मारा आहे. यावेळेला विनीत आहे न्यू बॅटर्स. पाहूया धावसंख्या 37 वर 3 विकेट. काय नाणेफेक जिंकल्यानंतर गोलंदाजी का, इकडे मात्र वाईटचा इशारा आहे. नक्कीच या प्रश्नाचं उत्तर इकडे क्रीडाप्रेमी रसिकांना पाहायला मिळते, कारण गोलंदाजीचा चांगला मारा येतो आहे. मोठ्या धावसंख्येला गवसणी घालणाऱ्या अपोलो चिंचणी संघाला सध्या तरी 3.2 अशी चेंडू हाताळून झाल्यानंतर 38 पर्यंत मजल 3 गडी टिपले गेलेले पाहायला मिळत आहेत. यावेळेला पुन्हा एकदा यॉर्करचा प्रयत्न होता, फुलटॉस करून हलक्या पद्धतीने खेळला जातो आहे डीप मिड विकेट काऊ करणाऱ्या क्षेत्रामध्ये, आणि एक केरी धाव फक्त हलक्या पद्धतीने स्ट्राईकला रोटेट केलं जातं आहे. काय विनीतच्या मागच्या सामन्याची देखील फटकेबाजी पाहायला मिळाली होती. जयेश रावरे त्या दिवसाच्या वानगाव विरुद्ध अपोलो, निर्णायक सामना, निर्णायक चेंडू आणि शफल करून षटकार, आणि त्या माध्यमातून आत्ता आपल्याला अपोलो चिंचणी सेमीफायनलमध्ये पाहायला मिळतो आहे. तर अशी नजाकत आपल्याला पाहायला मिळाली. मागच्या इनिंगमध्ये देखील दमदार फटकेबाजी या जोडीच्या माध्यमातून आली होती आणि त्याचा प्रयत्न असणार आहे. परंतु इकडे त्यांना माहिती आहे आकाश हा चांगला भेदक गोलंदाज आहे, त्याला मानसन्मानित केलं जातं आहे. नेहमी आपल्या अपोलो संघासोबत खेळत असतो, आणि आत्ता मात्र समोरासमोर विपक्ष आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेला चांगला चेंडू टोला दिला जातो आहे. डीप पॉइंट कडे चेंडू जाताना इकडे मात्र रक्षित केला जातो आहे. ओ हो, चेंडूने मात्र ऐन वेळी सांगितलं मला गाठायचंय सीमारेषा. चौकार घेऊन आलेला आहे हा फटका. यस. येस, धावसंख्या 43 वर पोहोचते आहे. 43 ऑन द बोर्ड. तर नशिबाचा चौका जयेश रावरे यांना मिळतो आहे, आणि अपोलो संघाला 43 वर पोहोचली आहे धावसंख्या. आकाश पुन्हा एकदा यावेळेला फुल टॉस आणि आक्रमक हल्ला बोल षटकार मिड विकेटला आउट ऑफ द पार. यस. धावसंख्या पुन्हा एकदा 49 पाहायला मिळते आहे. म्हणजे 3 गडी जरी बाद झाले असले तरी आक्रमणता कमी होत नाही, आणि ही शैली पाहायला मिळते आहे. नक्कीच जयेश रावरे यावेळेला ग्राउंड रूटचा शॉट, खराब क्षेत्ररक्षण. इकडे मात्र अनिकेतने चूक केलेली आहे, चुकीला माफी अजिबात नाही. चौकार आणि चौकार पाहायला मिळतो आहे. धावसंख्या 53 वर पोहोचली आहे. कम्माल आहे, धमाल आहे. यस, 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 53, 3 गडी बाद. यस डीजे.
4 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 53, 3 विकेट्स. जिद्द आणि चिकाटी घेऊन या संघर्षमय काळामध्ये आपल्याला सामना जिंकायचा असेल तर या ठिकाणी तसंच काही करावं लागणार आहे. उम्र थका नहीं सकती, ठोकरे गिरा नहीं सकती. उम्र थका नहीं सकती, ठोकरे गिरा नहीं सकती. अगर जीत है जीतने की, अगर जिद है जीतने की, तो हार भी हरा नहीं सकती. प्रत्येकाला जिद्दीने खेळावं लागणार या सामन्यात. मात्र या ठिकाणी थोडीशी जिद्द कमी पडली बघताना, कारण क्षेत्ररक्षण चुकीचं होतंय जय महाराष्ट्र मोरीपाडा संघाकडनं. षटकातील पुढील चेंडू हो हिट करण्याचा प्रयत्न विनीत धानमेर यांचा. मात्र विघ्नेश मंत अभिनयी तो कभी नाही. यावेळेस फायनलमध्ये प्रवेश करण्याच्या प्रयत्नात, कारण 8-10 वर्षानंतर जय महाराष्ट्र मोरीपाडा संघाने या मालिकेत या क्रिकेटच्या या पटलावर मोठी भरारी घेतलेली आहे आणि ही संधी मात्र सोडायची नाही. यावेळेस या उद्देशाने विघ्नेशाने हा चेंडू हाताळलाय. झटकातील दुसरा चेंडू पुन्हा हाईट केलाय. कमालीचा फटका यावेळेस. व्हॉट अ शॉट, हॉट शॉट. विनीत सावंतचा हा बॅट षटकार येतोय. चेंडू निर्धाव गेला होता. दुसऱ्या चेंडूवर षटकार. येस, उज्ज्वलजी पाटील यांची इकडे उपस्थिती आहे. त्यांना मी आमंत्रित करतोय. सर प्लीज या मुख्य मंचावर. आपलं हार्दिक हार्दिक स्वागतम आहे. तर नक्कीच ज्या पद्धतीने केतनजी पांचाळ सरांचं सहकार्य या टुर्नामेंटला लागलं, तसंच उज्ज्वलजी पाटील यांच्याकडून देखील 10,000 रुपयाची देणगी. आणि या देणगीच्या म्हणजे उज्ज्वल पाटील सरांचं जर सांगायचं झालं, क्रिकेट, चिंचणी क्रिकेट आणि गावदेवी मैदान याच्यासाठी खूप मोठं सहकार्य आहे. असे हे आमचे दाते आहेत. प्लीज वेलकम असेल उज्ज्वलजी पाटील. आपण कुठे असतील मुख्य मंचावर या. आपलं हार्दिक हार्दिक स्वागतम. खरोखरच पुणेजी उज्ज्वलजी पाटील म्हटलं तर एक मोठे दाते. या मैदानासाठी 100 ट्रकचा जो भर करून दिला लाल मातीचा, या उज्ज्वलजी पाटील यांनी त्यांचा मनपूर्वक या ठिकाणी आम्ही आभार मानतोय. आणि आपण या मंचावर येऊन स्थानापन्न करायचे प्लीज सर. उज्ज्वलजी पाटील राईट अमोर द विकेट. षटकातील पुढील चेंडू सामना करतोय यावेळेस जयेश. हलकासा प्रहार, हलकासा मारा पाहायला मिळतोय. तो मात्र जयेशकडनं एक धाव टिपली गेली. धावसंख्या धावफलकावर 61. 5वें षटक मार्गस्थ आहे. रख हौसला व मंजर भी आएगा, रख हौसला व मंजर भी आएगा, प्यासे के पास चल के समंदर भी आएगा. आता मात्र समुद्र आपला भेटीला आलाय. यावेळेस तो समुद्र नाही तर हा समुद्र आपल्या पदरात टाकायचा. यावेळेस बघूया क्रिकेटच्या पटलावर काय होतंय. ओ काय कमालीचा फटका. ब्युटिफुल, वंडरफुल, सक्सेसफुल विनीत नावाचा हा षटकार येतोय. नक्कीच काय कॉपी पेस्ट केला आहे या ठिकाणी. मयूर तांबोरेच्या स्टाईलमध्ये विनीतने घेतलेला हा षटकार लाजवाब आहे. कमालीचा फटका. आपल्याला 67 धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. पप्पू काय पुन्हा एकदा आघाडी घेतलेली आहे. 4.5 असे चेंडू हाताळून झालेले आहेत. शेवटचा चेंडू अजून शेष असेल. पाहूया काय होणार आहे. आक्रमक आणि आक्रमकता. आज अपोलोने काय ठरवलं आहे की काय मोठी आणि मोठीच धावसंख्या समोर ठेवायची आहे. काय वाटतंय. खरोखरच जय महाराष्ट्र मोरीपाडा संघ थोड्या अपेक्षेने या ठिकाणी उतरलाय. मात्र अपेक्षा भंग करताना यावेळेस वनबॉन सिंग चौकार येतोय. कमालीची फटकेबाजी. हल्ला बोल यावेळेस चिंचणी अपोलो संघ. पाहायला मिळते. 71 ऑन द बोर्ड फॉर 3 विकेट. 3 गडी बाद जरी झाले असले, या जोडीची कमालीची फटकेबाजी ही आपल्याला पाहायला मिळते आहे. लाजवाब फटकेबाजी. काय काय खेळतात विनीत आणि जयेश. मागच्या सामन्यात देखील यांची फटकेबाजीचा सूर दाखवला गेला होता आणि त्या सुराच्या माध्यमातून 79 पर्यंत मजल मारली गेली होती. आता जवळजवळ तोच निर्धार आहे की काय, कारण 71 वर पोहोचले. अजूनही येणारे 6 चेंडू शेष आहेत. 6 चेंडूमध्ये आपल्याला काय पाहायला मिळणार आहे ते मात्र
कळणार आहे. आणि शेवटचं षटक या ठिकाणी पुन्हा एकदा भरोश्याचा गोलंदाज विनीत सॉरी अनिकेत आपल्याला पाहायला मिळते आहे. तर विनीत नॉन स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतो आहे. तर जयेश रावरे भंडारी गाजतोय पुन्हा एकदा. जोडी ही कमालीची पाहायला मिळते आहे. आणि सांगतात ना, जेव्हा जेव्हा जोडी कामगिरी करते तेव्हा मात्र नजराने षटकार आणि चौकारांचेच पाहायला मिळत आहेत. पुन्हा पण आज विनीतने अलग खेळ दाखवला आहे. कॉपी पेस्ट मयूर तामोरे स्टाईल आपल्याला षटकार आणि चौकार पाहायला मिळाल्या. यावेळेला हो अनिकेत यांचा चेंडू येतो आहे. चांगला चेंडू हाताळतो आहे. फलंदाजापासून थोडासा दूर ठेवतो आहे. सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावताना निर्धाव चेंडू येणारे 5 चेंडू पुन्हा एकदा काय कमालीची खेळी दाखवणार आहे. आणि काहीतरी कानमंत्र दोघांमध्ये चर्चा होते आहे. 5 चेंडूमध्ये किती धावांची मजल, काय आपल्याच हायेस्ट स्कोरला पुन्हा एकदा ब्रेक करायचा निर्धार बनवणार आहेत का त्यापेक्षा थोडंसं कमी होणार आहे. कारण अनिकेतकडे देखील चांगला अनुभव आहे गोलंदाजीचा. येस, यावेळेला मात्र टेक्निकली थोडंसं शफल केलं, हलकासा कट केला आहे. लॉंग लेग कडे जातोय चेंडू आणि एकेरी धावेने स्ट्राईकला रोटेट केलं जाईल. मला वाटतं ती चर्चा झाली की स्ट्राईकला रोटेट करून घे. नक्कीच, कारण अनिकेत प्रॅक्टिसमध्ये मी नेहमी चढाई करत असतो, मला आण जरा मग नंतर बघूया असं काहीतरी कानमंत्र दिला असेल की काय. धावसंख्या 72 वर आहे. एका बाजूला अनिकेत, एका बाजूला विनीत यांच्यामधलं हे द्वंद्व. येणारे 4 चेंडू शेष आहेत. तर पुढचा सामना असणार आहे वरूर विरुद्ध अजिंक्य मराठा शिरगाव. हो, यारकर पद्धतीचा चेंडू, बैठकीचा प्रयत्न होता, संगम झाला नाही. काऊ करणाऱ्या क्षेत्रात आलाय, फिल्डिंग केलाय, थ्रो पोचेल आणि या ठिकाणी रनआउटचा झटका आला आहे. विनीतला डकआउटला परतावा लागला आहे. मोठा विकेट, मोठा मासा पुन्हा एकदा आलाय जाळ्यात. बघू शकाल कनकचा काय एका हातात पकडलेला पकडलेलं क्षेत्ररक्षण आणि तीच फेक थेट विघ्नेशला, याला म्हणतात कॉम्बिनेशन. आणि क्षेत्ररक्षक आणि अष्टरक्षकांनी केलेली ही अचूक कामगिरी थेट भिडली ती मात्र विनीतच्या गडीसाठी. जबरदस्त कामगिरी. नक्कीच चौथा गडी बाद होतोय. धावसंख्या स्थिर आहे 73. चला पुढचा सामना वरूर आणि अजिंक्य मराठा शिरगाव या दोन्ही संघाच्या कर्णधाराने मात्र टॉस का बॉस कडे येऊन राहायचं आहे. जशी इनिंग ब्रेक होईल तसा नाणेफेकीचा कौल देखील घेतला जाणार आहे. सर न्यू बॅटर्स चंदन येतो आहे. नक्की 4 गडी बाद आणि शेवटचे 3 चेंडू शेष आहेत. चंदनला पुन्हा एकदा प्रमोट केलं जाते आहे अपोलो चिंचणीकडून. नक्कीच चंदन म्हटलं तर आक्रमक पवित्रा, इकडनं देखील खेळ केला. उनबाटला देखील त्या दिवशी चांगला खेळ दाखवला अपोलो संघासाठी. हे त्याचं आता चांगलं कारकीर्द घडते आहे. तर अपोलो चिंचणीमध्ये आपली जागा तो तयार करतो आहे. कारण जेव्हा आपल्याकडे एक चांगला खेळ येतो ना, तर चांगल्या खेळासाठी मात्र नक्कीच महत्त्वपूर्ण असतं की आपला खेळ कसा करायचा. चंदनचं वैशिष्ट्य आहे या मैदानावर 2 चेंडूत 12 धावा होत्या चिंचणी प्रीमियर लीग मध्ये आणि ती 2 षटकार आणि हा फायनलचा सामना त्याने जिंकून दिला होता. तोच फलंदाज आपल्या भेटायला यावेळेस येतोय. अनिकेत विरुद्ध चंदन यांच्या तिरण संग्राम. पुन्हा सुरेख चेंडू, काय कमालीचा गोलंदाजीचं पृथ्थकरण होत आहे. या षटकात कमीत कमी धावा घेऊन धावचित होतोय चंदन. विघ्नेश, आपण बघितलं शर्यत लावली आणि रनआउटच्या माध्यमातून विकेट. यस डीजे घेऊया संगीत. पण 4 चेंडू हाताळून झालेले आहेत. 2 चेंडू शेष आहेत. शेवटचे षटक आपल्याला पाहायला मिळते आहे. यावेळेला मात्र नक्कीच जयेश रावरे ऑन स्ट्राईक आहे. अनिकेतने मात्र हे षटक खूपच चांगल्या पद्धतीने हाताळलं आहे, सांभाळून हाताळलेलं आहे. हे वैशिष्ट्य म्हणावं लागेल. या ठिकाणी धाव खूप कमी खर्च करतो आहे. यावेळेला मात्र सुंदर पुन्हा एकदा चेंडू हलकासा कट करून गलीकडे जाताना निर्धाव चेंडूची हाताळणी पुनश्च एकदा आपल्याला पाहायला मिळत आहेत ना. ज्या पद्धतीने कुस्तीमध्ये तालीम
आणि क्रिकेटमध्ये सराव हा खूप महत्वाचा आपल्याला पाहायला मिळतो आहे. ज्यांनी तालीम घेतली तो यशस्वी आणि क्रिकेटमध्ये केला सराव तो यशस्वी आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी म्हणा किंवा फलंदाजी म्हणा हे इकडे आपल्याला पाहायला मिळतंय या ठिकाणी. हो, हो, हो. या ठिकाणी आगळा वेगळा शॉट आणि कॅच अँड बोल्ड. कमाल आहे, कमाल आहे. रोखून धरलंय. यस, फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 73 आहे. 74 धावांचं विजयी लक्ष्य म्हणजे नक्कीच 6 धावा मात्र कमी ठेवल्या गेलेल्या आहेत. जर आपण विचार केला चिंचणी दांडेपाडा विरुद्ध 79 होत्या, आता इकडे 73 केले आहेत. 74 धावांचं विजयी लक्ष्य मुरीपाडा संघासाठी आहे. काय होणार आहे, कशी चुरस आपल्याला पाहायला मिळणार आहे. फटकेबाज पुन्हा एकदा आक्रमकता दाखवतील का मुरीपाडा संघाचे? तर नक्कीच दमदार खेळ आपल्याला पाहायला मिळणार आहे. गोलंदाज सर होतात का फलंदाज सरशी कोणाला मिळणार आहे? एकता चषक 2026 आपण बघता आहेत. दमदार सामना या ठिकाणी सेमीफायनलच्या माध्यमातून साकारला जाताना. चला वरोर संघ कर्णधार पाठवा आणि अजिंक्य मराठा शिरगाव. चला दोन्ही संघ आलेत का? वरोर संघ आलेला आहे, शिरगाव संघ. चला आपण जर आले असतील तर कर्णधाराला पाठवायचं आहे. टॉस का बॉस हे खास जिकडे केली जाईल नाणेफेकीची कौल घेतला जाईल. चौऱ्याहत्तर धावांचं लक्ष प्रतिम आपण पाहू शकतायत. प्रथम बॅटिंग करत असताना गेल्या मॅच मध्ये सुद्धा सुपर बॅटिंग केली होती. 79 धावा तब्बल फलकावर आपण पाहिल्या होत्या. या मॅच मध्ये 73 धावा आणि 74 धावांचं लक्ष समोर ठेवले गेले. या अगोदर आपण पुणेश्वर महेश सरांचा आवाज आपण ऐकलात आणि पप्पू सांबरे सरांचा आवाज आपण ऐकू शकलात. या स्पर्धेच्या माध्यमातून अगदी एक्सपिरियन्स व्हॉइस आपण पाहतायत. या स्पर्धेच्या माध्यमातून श्रवण इंदिरांपर्यंत पोहोचतोय. आलेल्या तमाम आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं सहर्ष सुस्वागतम. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण अनुभवतायत केतनजी पांजाळ साहेब यांच्या संकल्पनेतून साकार होणारी ही स्पर्धा एकता चषक. ज्या स्पर्धेचं आपण शेवटचा आणि अंतिम दिवस अनुभवतायत. दोन आमचे ऑफिशियल अंपायर्स यतीश तामोरे अँड हार्दिक तामोरे यांना आपण पाहतायत. आणि आजचा दिवस कोणता संघ आपल्या नावावर करेल याकडे लक्ष असणार आहे. अगदी ऐतिहासिक मैदान आणि या मैदानात सुरू असलेला हा क्रिकेटचा घमासान सध्या आपण पाहतायत. पहिलं षटक हाताळण्याकरता गोलंदाज मयूर तामोरे एक ओपनिंग बॉलर ओपनिंग बॅटर आणि ज्याची ओळख पाहायला मिळते. सामन्याला होईल सुरुवात. 74 धावांचं टार्गेट. पहिलाच बॉल आणि 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाताना आपण पाहू शकतायत. एका साइडला फलंदाज आहे. चला यानंतर होणारा सामना वरोड टीमचा कॅप्टन आणि अजिंक्य मराठा शिरगाव. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी यायचंय. वरोर आणि अजिंक्य मराठा शिरगाव.
चला वरोड टीमचा कॅप्टन आणि अजिंक्य मराठा शिरगाव टीमचा कॅप्टन. स्टार्ट ऑफ द मॅच, ऑल द बेस्ट. पहिलाच बॉल खूपच ऑफ स्टंपच्या बाहेर होता. यस, व्हाईट बॉलचा इशारा. 1 रन ऍड होईल. अकाउंट ओपन होतं ते सांघिक. संघाची धावसंख्या बिनबाद 1. या बॉलला मात्र खेळण्याचा कोणताही प्रयत्न केला गेला नव्हता. मयूर तामोरेकडे एक्सपिरियन्स आहे, भरपूर वर्षांचा दांडगा अनुभव सातत्याने आपल्याला पाहायला मिळतो आणि त्या अनुभवाच्या जोरावर फक्त अनुभव असून चालत नाही, तर प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट इज मोस्ट इम्पॉर्टंट. जी प्रॅक्टिस तुमची खूप महत्वाची असते. तुम्ही किती तास प्रॅक्टिस करता त्यापेक्षा कशी प्रॅक्टिस करता हे सुद्धा खूप महत्वाचं असतं. आणि यावेळेला क्लीन बोल्डच्या माध्यमातून फलंदाजाला परतावं लागेल. बॅक टू द डगआउट. मयूर तामोरेने मात्र यावेळेला दांडीगुल केले. फलंदाज बाद, बॅक टू द पॅव्हिलियन. फर्स्ट विकेट डाऊन. चला प्लीज अजिंक्य मराठा त्याच्या विरोधात शिरगाव संघ. दोन्ही संघ नायकांनी टॉस का बॉस कडे यायचे प्लीज. टॉस करून घ्यायचंय. पुढचा सामना आपला आहे. टॉस साठी जयवंत सांबरे यांना मी आमंत्रित करतोय. टॉस का बॉस या ठिकाणी येऊन टॉस करून घ्यायचंय. चला अजिंक्य मराठा शिरगाव टीम जर आली असेल तर प्लीज आपण रिपोर्टिंग करा. चांगला बॉल डिलिव्हर केला होता मयूर तामोरेने. अगदी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना सातत्यपूर्ण पाहायला मिळतो. मग विथ द बॅट, विथ द बॉल, आउटस्टँडिंग. कारण तुमच्याकडे जरी कितीही जगातील चांगला फलंदाज असला तरी सुद्धा तुमच्याकडे ती लाईन अँड लेंथ या 2 गोष्टी खूप महत्वाच्या असतात. अचूक टप्पा. फुलटॉस बॉल होता ऑन साईडला. मिस टायमिंग स्ट्रोक. सॉफ्ट डिसमिसल होण्याची दाट शक्यता. यस टेकन. ग्रेट कॅच. अप्रतिम झेल पकडत असताना या वेळेला आपण पाहू शकतायत आणि फलंदाज बॅक टू द डगआउट. प्लीज पुढचा सामना शिरगाव विरोधात अजिंक्य मराठा. दोन्ही संघ नायकांना पुन्हा पुन्हा आव्हान केलं जात आहे. आपला संघ नायक यायचे प्लीज. लास्ट कॉल असेल. अजिंक्य मराठा संघ, वरोड संघ. वरोड संघ या ठिकाणी अवेलेबल आहे. चला अजिंक्य मराठा प्लीज लवकर यायचं संघ नायकाने. लास्ट कॉल असणार. कम बॉक्स प्लीज प्रमोशन कीजिए. मयूर तामोरे पुन्हा एकदा. चांगली गोलंदाजी आतापर्यंत, दमदार आणि शानदार गोलंदाजी केली. विकेट टेकर गोलंदाज आहे. यावेळेला हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेली. कनक लेदर बॉल क्रिकेटचे प्रशिक्षण जरूर घेतोय, धडे गिरवतोय आणि त्यानुसार मात्र त्याची बॅटिंग करण्याची जी कला आहे ते अप्रतिम आपल्याला पाहायला मिळते. बरोबर मेरिटवर येऊन खेळत असताना, बॉलच्या सरळ रेषेमध्ये असताना आपण पाहतायत आणि तुम्हाला प्रॉपरली हेच गायडन्स दिलं जातं. कोणासाठी? मोरीपाडा टीमसाठी. जय महाराष्ट्र चिंचणी मोरीपाडा या टीमसाठी आपण पाहिलं तर प्रत्येक षटकारासाठी अंकुरजी ठाकूर यांच्या माध्यमातून 100 रुपयांचं कॅश प्राइज लागले गेले. दरम्यान लो फुल टॉस बॉल होता ऑन साईडला. खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला एक्झिक्यूट केलं
आणि डीप मिड विकेटला फार वेगाने बॉल निघून गेला. मिसफील्डचा फायदा मिळाला आणि या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 6 या धावसंख्येवर. चला अजिंक्य मराठा शिरगाव टीम, चला लवकरात लवकर आपण आला असाल तर लगेच आपण रिपोर्टिंग करायची आहे. मयूरचा हा बॉल यावेळेला ऑन साइडला बिटवीन द गॅप मध्ये. वॉट शॉट, दिस इज अ क्लास. अतिशय चांगला हा फटका पाहायला मिळतोय. भिरकावून दिला या बॉलला. फ्लॅट 6 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 12 रन पाहायला मिळत आहेत. 4 बॉलमध्ये फक्त आणि फक्त 2 रन खर्च केल्या होत्या, परंतु त्यानंतरच्या 2 बॉलवर एक चौकार आणि एक षटकार आला. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 12-2. तीस बॉल आणि 62 रन हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. काय फटका खेळला होता. जबरदस्त कनक एका साईडला आपल्याला पाहायला मिळतोय, तर एका साईडला फलंदाज आहे रोहन. रोहनने जबरदस्त आक्रमकता सिद्ध केली. रोहनला माहिती आहे कधी कोणत्या ठिकाणी कसं षटकार चौकार लगावायचं आहे हे जाणलं गेलं. आणि ते सुद्धा मयूर तामोरीच्या अगेन्स्ट ज्या वेळेला तुम्ही खेळता त्यावेळेला तुम्हाला बुद्धिमत्तेचा वापर करावा लागतो. कनकचा हा फटका फसलाय. फिल्डर येत आहेत आणि कोणतीही मिस्टेक करणार नाहीये. चांगला झील टिपला गेलाय. फलंदाज बाद होताना कनकला परतावा लागेल. तिसरा धक्का गॉन. जिग्नेशने कोणतीही चुकी केली नाही. सुंदर झेल आणि चांगलं जजमेंट पाहायला मिळाला. सध्या आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या स्थिर आहे 12 या धावसंख्येवर. विघ्नेश न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. सध्या तिन्ही मात्र खेळाडू चर्चा करत असताना चेतन, अंकुश वजय आणि मयूर तामोरे. भरपूर वर्षांचा अनुभव आहे या खेळाडूंच्या पाठीशी आणि अगदी या मैदानात कोणताही खेळाडू येईल तो मन प्रसन्नता त्याची होत असताना सातत्यपूर्ण पाहायला मिळते. अगदी निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे सुप्रसिद्ध मैदान पालघर जिल्ह्यामध्ये. या मैदानाची नेहमी चर्चा होत राहते पूर्ण महाराष्ट्रामध्ये. आणि मैदान सुद्धा चांगलं मेंटेन केलं गेलंय, ही सुद्धा जमेची बाजू आहे. मग ते मैदान साफ करणं, सगळ्या गोष्टी आपण पाहिलं तर ग्रास जे आपल्याला पाहायला मिळतंय ते ग्रासवर बरोबर मेहनत करणं. ऑफ साईडला खूप चांगल्या पद्धतीने ड्राईव्ह खेळला गेलाय. फिल्डर जिग्नेश पुढे ससावेल. थोडीशी फिल्डिंग लूज झाली होती. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल आणि या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 13 या धावसंख्येवर. 13 रन ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. पहिल्या षटकामध्ये मयूर तामोरेच्या अगेन्स्ट 12 रन आल्या होत्या आणि आतापर्यंत जर आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी करताना विनीत या गोलंदाजाला आपण पाहताय. एक अपकमिंग टॅलेंट म्हणून ज्या गोलंदाजाकडे पाहिलं जातं. फुलटॉस बॉल होता ऑफ साईडला. ऑन दी ऑफ खेळत असताना खूप चांगला फटका, परंतु तेवढीच चांगली उमेदीने फिल्डिंग केली. मॅग्निफिसंट फिल्डिंग. काय फिल्डिंगचा दर्जा यावेळेला पाहायला मिळतोय. एकच रन मिळेल आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 14 या धावसंख्येवर. 14 रन ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. लो फुलटॉस बॉल जरूर होता. जिग्नेश पुढे ससावेल. कोणतेही विघ्नेश धाव घेण्याच्या प्रयत्नात नाहीये. चांगली फिल्डिंग
सर्कलमध्ये पाहायला मिळते. डॉट बॉलची सांगता होत असताना कमबॅक करणं जाणतो विनीत, आणि त्या अनुषंगाने गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. मुभा देत नाहीये आता हात खोलण्याची. या वेळेला सरळ बॅटचा वापर करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु फिल्डरला निवडला आणि चांगला झेल अप्रतिम पाहायला मिळतोय. ग्रेट कॅच, सुपर कॅच घेताना आपण पाहिलं फिल्डरला. चिन्मय मॅग्निफिसंट कॅच. फलंदाज बाद, चौथा धक्का, गॉन. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर यावेळेला स्थिर राहिलेली आहे. आतापर्यंत आपण पाहिली तर 14 या धावसंख्येवर 74 रनचं टार्गेट, 60 रनची आवश्यकता. पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता आणि फिल्डर येत आहेत, कोणतेही मिस्टेक करणार नाहीयेत. सुंदर झेल टिपला गेला आणि फलंदाज बाद होताना बॅक टू द पॅव्हिलियन. यज्ञेशला परतावा लागेल तंबूच्या आसऱ्याला, आणि हा 5वा धक्का जरूर पाहायला मिळतोय. अर्धा संघ चमूच्या आसऱ्याला परतत असताना बॅक टू द पॅव्हिलियन. अतिशय चांगली गोलंदाजी, तिखट मारा, स्पायसी बॉलिंग करत असताना चूक टप्प्यावर. आता 24 बॉल आणि 60 रनची आवश्यकता आहे. 24 बॉल 60 रन हे सामन्याचं समीकरण. अनिकेत न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. मयूर तामोरे रोहन समोर. अप्रतिम सरबॅटचा वापर जरूर केला गेलाय. एक रन तर डेफिनेटली पळून पूर्ण केली जाते. दुसऱ्या रन साठी प्रयत्न होता, परंतु एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल. दिनेश फडीस असावेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 15 रन. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करण्यासाठी लगेच रेडी राहायचंय. एक रन मेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 16, 16वर जाऊन पोहोचले गेले. पप्पू चांबरे त्या ठिकाणी आहेतच टॉस बॉक्स मध्ये. तर सिंगल डबलला महत्व देत आहे. षटकार चौकारांचा पाडा सुद्धा तेवढाच बोलावा लागणार आहे. प्रतिस्पर्धी संघाने जसं रणनीतीने चांगले खेळले गेले, या बॉलला मात्र लेफ्ट केला गेला होता. वाईट बॉलचा इशारा. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. ते एकंदरीत 17 या धावसंख्येवर 17 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. कोणता संघ सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल याकडे लक्ष असेल, कारण रावरे सध्या आपण पाहताय डीप बॅकवर्ड पॉइंटला. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. मयूर तांबोरेने मात्र या वेळेला दांडी गुल केले आणि फलंदाज मिस्टर रोहनला परतावा लागेल. बॅक टू द पॅव्हिलियन. 6वा धक्का, गॉन. चला, यावेळेस पुढचा सामना वरोर विरोधात विपक्ष संघ. अजिंक्य मराठा दोन्ही संघाने यायचं. प्लीज वेळ घेऊ नका, बरेच सामने खेळवायचे आहेत. आज फायनलचा दिवस असल्यामुळे थोडीशी घाई करायची आहे. प्रत्येक संघाला विनंती असेल.
जयवंतजी सांबरे यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल. एका बाजूनी वरोड संघ तर दुसऱ्या बाजूनी शिरगाव अजिंक्य मराठा शिरगाव संघ, या दोन्ही संघांना एकाने टॉस बॉक्स मध्ये आलेले हजेरी लावलेले. चला जयवंतजी सांबरे यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल. हा सामना 6 षटकाचा राहिला. अजिंक्य मराठा विरोधात वरोड संघ. प्लीज टॉस बॉक्स मध्ये कॅमेरामॅन आपले थोडासा या ठिकाणी कॅमेरा अडवायचा आहे, टॉस करून घ्यायचं आहे. प्लीज जयवंतजी सांबरे यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा पहिला पल्ला गाठला जाईल. बघूया कोण टॉस जिंकतोय ऍडव्हाइस. यावेळेस अजिंक्य मराठा संघ टॉस जिंकलाय. बघूया, अजिंक्य मराठा संघ एक चांगला संघ म्हणून पालघर तालुक्यात आपण जाणतोय. हे आयोजनाबद्दल अजिंक्य मराठा संघाच्या संघांना सांगू इच्छितो. काय म्हणावं असं वाटतं, इकडचं नैसर्गिक वातावरण, इकडचा खेळ, ही चिंचणी, ही क्रिकेटची पंढरी, बरेच काही गोष्टी आहेत, त्याबद्दल तुम्हाला काय म्हणावं वाटतं, तुमचं मनोगत? सर ग्राउंड खूप छान आहे आणि जवळच बीच पण आहे आणि तर खूप छान वाटतं. छान वाटतं, खरोखर छानच वाटणार. ज्याप्रमाणे नैसर्गिक वातावरण आहे, पोषक वातावरण आहे, शरीराला भावणार. आपण टॉस जिंकून या ठिकाणी काय स्वीकारणार आहात? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण स्वीकारणार आहेत. अजिंक्य मराठा संघ म्हणतात तर वरोड संघ हा एक तगडा संघ आहे. त्या संघात सुद्धा प्रज्योत सारखा एक चांगला खेळाडू आहे. त्या संघाला किती धावत रोखण्याचा प्रयत्न असणार? ग्राउंडच्या हिशोबाने 55 ते 60 धावांमध्ये रोखण्याचा. खरोखर तर 65-55 झाले तर चांगलं असतं. बेस्ट ऑफ लक अजिंक्य मराठा संघ. दरम्यान वरोड संघाचा संघ नायकाला सांगू इच्छितो की आयोजनाबद्दल आम्हाला थोडंसं काही तुमच्याकडनं ऐकायला मिळेल का मनोगत? आयोजनाबद्दल थोडासा बोलता येत नाही, मात्र आपल्याला फलंदाजी दिलेली आहे. तर आपण या ठिकाणी धावसंख्या किती कुठणार समोरच्या संघासमोर? 55 ते 60 धावापर्यंत प्रयत्न करू. दोन्ही समान 55-60, म्हणजे हा सामना तुल्यबळ असणार. बेस्ट ऑफ लक वरोड संघ. कम बॉक्स प्लीज प्रमोद शेडगेजी. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर परिपूर्ण स्थिरावली गेले. सध्या आपण पाहतायत खूपच नाजूक स्थिती आहे. यावेळेला ऑन साईडला षडम पूल केलंय, खूप चांगला फटका आहे, फिल्डर पुढे ससावेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल आणि या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर. ते एकंदरीत 23 या धावसंख्येवर 23 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. अप्रतिम, चांगला बॉल पाहायला मिळतो. बॉलला फ्लाईट दिली होती. जयेश रावळेची ही खूबी आहे. बऱ्याच वेळेला या गोलंदाजाला पाहिलंय फलंदाजी करताना सुद्धा अप्रतिम 101% सातत्याने देत असताना आपण अनुभवलं या खेळाडूला. चांगला बॉल डिलिव्हर केलाय आणि पुन्हा एकदा मयूर तामोरीच्या हातामध्ये बॉल विसावला गेलाय. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर परिपूर्णतः स्थिर राहिली गेले. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करणं हे त्याचं कर्तव्य आहे आणि त्या अनुषंगाने प्रत्येक बॉल डिलिव्हर करतोय. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल, या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 24 या धावसंख्येवर. 24 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. जयेश रावरे एक डाकुऱ्या त्याचा फलंदाज गोलंदाज. चेंज ऑफ पेस जरूर केला गेला होता. बॉलला हॅमर करण्याचा प्रयत्न केला गेला आणि सरळ बॉल मयूर तामोरेच्या हातामध्ये निघून जाईल. गुड डिलिव्हरी, सुपर, अप्रतिम गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळालं. अजून एक बॉल आहे. पहिला बॉल सिंगल, त्यानंतर आपण पाहिलं तर 2 डॉट, त्यानंतर 1 रन, पुन्हा एकदा डॉट, 2 डॉट. 4 षटकांचा खेळ झाला आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 24 या धावसंख्येवर. आणि या पण पप्पू सांबरे सरांचा आवाज ऐकणार आहोत. पुन्हा एकदा जॉईंट होतील कॉमेंट्री बॉक्स मध्ये.
धन्यवाद प्रमोद शेडगेजी. पालघर जिल्ह्याचा बुलंद आवाज म्हणून त्यांना आम्ही जाणतो ओळखतोय. हे आमचं सौभाग्य आहे. त्यांच्यासोबत आम्ही कॉम्बॉक्स मध्ये कॉमेंट्री करत आहेत. धावसंख्या 4 षटकाच्या उत्तरार्धात 24 धावा. अतिशय महत्वाचा सामना होता चिंचणी जय महाराष्ट्र मोरीपाडा संघासाठी. थोडंसं पाणी फिरलंय यावेळेस अल्पोळू संघाने त्यांच्या खेळावर कुठेतरी नियंत्रण गमावलंय आणि एक पाऊल कुठेतरी मागे सरलेत चिंचणी जय महाराष्ट्र मोरीपाडा संघ. कारण अंतिम फेरीत प्रवेश करण्याचा हा मानस जर डोक्यात घेतला असता, बनावर घेतला असता तर कदाचित ते पाऊल घातलं असतं, मात्र नाही. यावेळी स्विनीत 5वे षटक हाताळतोय. जबरदस्त मारा, ब्लॉकेज चेंडू करून ठेवला होता. यावेळेस भुंद्या टाकलेला चेंडूला एकच धाव टिपली जाते मोंटूकडनं. धावसंख्या 25. 74 धावांचं एक मोठं टार्गेट सेट करायचं होतं. यावेळेस 49 धावांची अजूनही गरज बसते. षटकातील 11 चेंडू मागे अशक्य असं काही नसतं. यावेळेस चांगला चेंडू, अर्कर पद्धतीचा चेंडू. आंतरराष्ट्रीय खेळामध्ये आपण या चेंडूला ब्रह्मास्त्र का म्हणतायत? कारण आंतरराष्ट्रीय खेळामध्ये भारतीय संघाकडनं जसप्रीत बुमराह यांच्या शैलीतनं जास्तीत जास्त असे हे चेंडू हाताळण्यात येतात. तीच प्रक्रिया यावेळेस बॅक टू बॅक 2 चेंडू यॉर्कर टाकलेत, ते मात्र विनीत धानमेर. तिसरा चेंडू पुन्हा त्याच टप्प्यावर, तीच रिदम, तीच लेंथ, काय कमालीची गोलंदाजी. 3 चेंडू मागे 2 धावा खर्च करतो या षटकात. धावसंख्या मात्र 26 वर पोहोचते. 26 वर रोखली आहे. अजूनही 9 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि धावसंख्या अजून 48 धावांची गरज भासते. अशक्य असं काही नसतं. आता तसं होईल का? यावेळेस प्रत्येक चेंडूवर षटकार येणं गरजेचं आहे. आणि यावेळेस आउटसाइड ऑफ साइड चेंडू हाताळला गेला. लाईनचा पुरेपूर चांगला वापर यावेळेस करताना विनीत धानमेर. आता मात्र 8 चेंडू 48 धावांची गरज. प्रत्येक चेंडूवर षटकार मारणं गरजेचं आहे. हे शक्य होईल का? मात्र ते पाण्यात प्रेक्षक मायबाप बसलेत. मात्र अशक्य आव्हानाला शक्य करणं गरजेचं आहे आणि त्याची पूर्तता मात्र करत असताना एकीर धाव टिपली जाते. लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक कोणती चूक करणार नाही यावेळेस. धावसंख्या आता मात्र 27 धावांवर जाऊन पोहोचते. फक्त मात्र औपचारिकता बाकी आहे जय महाराष्ट्र मोरीपाडा संघासाठी. एक पाऊल जर अजून घातलं असतं तर अंतिम फेरीत प्रवेश करणारा हा नवीन संघ आज आपल्याला पाहायला मिळाला असता जय महाराष्ट्र मोरीपाडा. मात्र जर हा प्रवास यावेळेस थांबतोय. मात्र चांगला फटका सजला गेलाय. लॉंग चेंडू जाईल तत्पूर्वी अजून एक धाव. षटक क्रमांक 5 मैदानाच्या आत संपलेला आहे. धावसंख्या 28. देऊया संधी पुन्हा आमच्या डीजे मास्टरला. सहा षटकांचा खेळ बाकी आहे. जवळपास 46 धावांची गरज अजूनही आहे. अशक्यचं आव्हान आहे. हा प्रवास यावेळेस थांबतोय हा जय महाराष्ट्र मोरीपाडाचा. कारण एक चांगलं पाऊल गाठला होता आणि पुढचा पाऊल जर अजून एक घातला तर अंतिम फेरीत प्रवेश करणारा हा नवीन संघ पाहायला असता. मात्र नाही, संघर्ष थोडा कमी पडला. शेवटच्या क्षणाला काय उत्तुंग फटका फसवला गेलाय आणि वन सिंग येतोय. चौकार उशिरा का होईना लेट येऊन शेट बनण्याचा प्रयत्न यावेळेस अनिकेत करतोय. चौकार आणि चौकार वजवडीचे. आता मात्र 32 धावांवर जाऊन पोहोचते. 5.1 चेंडू पहिल्या चेंडूवर चौकार. उशीर झाला यावेळी जय महाराष्ट्र संघाकडून. दुसरा चेंडू षटकातील ना तोच प्रयत्न होता. फुलटो चेंडू होता. चेंडू कुठेही भिरकावू शकला असता अनिकेत, मात्र नाही. चेंडू जातोय निर्धाव. यावेळेस धावसंख्येला रोखलं गेलंय 32 धावांवर. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. जय महाराष्ट्र मोरीपाडाचे प्रेक्षक गण थोडेसे का होईना नाराज आहेत. भरपूर गर्दी लावली होती आजच्या दिवसाला जय महाराष्ट्र मोरीपाडाच्या प्रेक्षकांनी. त्यांना माहिती आहे
आमचा जरी नवीन संघ असला तरी मात्र ताकदीनिशी यावेळेस प्रवेश केलाय चांगल्या. मात्र थोडासा का होईना प्रेक्षकवर बघतोय मी इकडून, इकडे आमची नजर वळली आहे, थोडीशी काय नाराज आहे. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. प्रवास त्यांचा संपला यावेळेस या मालिकेत. जोरदार हिट केलाय शेवटच्या क्षणाला, आउट ऑफ द पार्क, सिक्सर. पुढील चेंडू पुन्हा हिट करण्याचा प्रयत्न, बॅटीची आतली कडा लागली यावेळेस. धावसंख्येला कोणतेही बडकट मिळणार नाही, पुढे जाणार नाही ही धावसंख्या, कुठेही सरकणार नाही. धावसंख्या रोखलेली आहे 38 धावांवर. शेवटचे एकच चेंडू आहे आणि हा सामना मात्र यावेळी विजय होईल. चिंचणी अपोलो संघ दिमाख्यात अंतिम फेरीत प्रवेश करणारा पहिला संघ ठरतोय चिंचणी अपोलो संघ. दिव्या संधी पुन्हा आमच्या डीजे मास्टरला वाजू द्या सुमधुर संगीत.